नाईकांच्या समोरच हे आंदोलन पूर्णपणे करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केजी आहेत। म्हस्केजी, आता आपण पाहतोय गणेश नाईकांची गाडी काही वेळापूर्वी अडवण्याचा प्रयत्न चालू होता। कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव डावललं गेल्याचा आरोप होतोय। बघा, एखाद्याची रेष पुसून स्वतःची रेष मोठी करता येत नाही। त्यासाठी स्वतःची रेष मोठी करावीच लागते आणि स्वतःची रेष मोठी करता येत नसल्यामुळे अशा प्रकारचे बालिश उद्योग सुरू आहेत। शिंदे साहेबांचं नाव हे राज्यातील सर्व जनतेच्या हृदयात आहे। कोणी माईचा लाल जरी आला तरी ते नाव पुसू शकत नाही। हे बालिश उद्योग कोत्या वृत्तीची मनोवृत्ती आहे। नवी मुंबई ही काही कुठेतरी अंदमान निकोबार या ठिकाणची महानगरपालिका नाही आहे। तिलाही कायदा कानून आहे, राज्य शिष्टाचार त्यांनी पाळायला पाहिजेत। मुळात स्वतः जर मुलं जन्माला घातली आणि त्याचं बारसं करायला आले तर ते योग्य असतं। हे कामाचा स्वतः पाठपुरावा आम्ही केलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे हे कॅटलॅक लॅब आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत। निवडणुकीपूर्वी आम्ही त्याचं उद्घाटन करणार होतो, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे ते करता आलं नाही। ठीक आहे, तुम्ही उद्घाटन करताय पण राज्य शिष्टाचार तरी पाळा। हे काम आम्ही प्रयत्नांनी केलंय। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सुद्धा त्यामध्ये विश्वासात घ्यायला पाहिजे, परंतु केवळ दबावापोटी या सर्व गोष्टी केल्यात। प्रशासनाला मी रात्री आयुक्तांशी बोललो, ते म्हणाले आम्ही जी काही कच्ची पत्रिका बनवली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव त्या ठिकाणी होतं, परंतु माननीय महापौर आणि गणेश नाईक यांच्या दबावामुळे त्यांनी ते नाव महापौरांनी काढलेलं आहे। कोत्या वृत्तीचं लक्षण आहे। अशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे। ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांचं नाव टाकावं असं शिष्टाचारात सुद्धा बसत नाही, परंतु आम्ही कायम त्यांचं नाव त्या पत्रिकेत टाकत असतो। पण तो अशा पद्धतीने वागणं, नियमाच्या विरुद्ध वागणं, परिवहन समितीचे सदस्य सुद्धा जे नियमाप्रमाणे आमचे जायला पाहिजेत ते त्यांनी हम करसो कायदा महापौरांनी पाठवलेले नाहीयेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो नियम लागू आहे तो नियम नवी मुंबईत लागू केलेला नाहीये। अशा पद्धतीची जी काही वागणूक आहे ती चुकीची आहे। ते स्वतःला यामध्ये कमी लेखतात, स्वतःची कोती वृत्ती ही जगाला दाखवून देतात। मात्र म्हस्केजी, तुमचं नाव त्यात आहे, नरेश श्रीकांत शिंदेंचं पण आहे आणि आता तुमचे शिंदे सैनिकांनी इथे मोठा गोंधळ घालत गणेश नाईकांना अडवण्याचा प्रयत्न केलाय। तुमचा रोख नेमका कोणाकडे? कुणी नेमकं हे नाव डावलल्याचं? बघा, नरेश म्हस्के आहे, म्हस्के खासदार आहे। नरेश म्हस्केंचं नाव टाकलं, श्रीकांत शिंदेंचं नाव टाकलं म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार नाही, कारण शिंदे साहेबांपेक्षा आम्हाला कोणी मोठं नाहीये। शिंदे साहेबांचं नाव प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, परंतु आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक पत्रिकेमध्ये प्रोटोकॉल नसताना सुद्धा गणेश नाईक साहेबांचं नाव आमच्या आधी त्या ठिकाणी टाकत असतो। आम्ही मान सन्मान ठेवत असतो। आमच्या प्रताप सरनाईकांचं नाव सुद्धा, ते राज्यातील मंत्री आहेत, जिल्ह्यातील मंत्री आहेत, त्यांचं सुद्धा नाव टाकलं जात नाही, परंतु आम्ही जिल्ह्यातील मंत्री आहे म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमात गणेश नाईक साहेबांचं नाव टाकतो। अशा पद्धतीची जी वागणूक आहे, तुम्ही पाहिलंय की आज त्यांच्या नवी मुंबई त्यांचा विभाग आहे, त्यांचा बालेकिल्ला असं ते म्हणतात, परंतु त्या ठिकाणच्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सुद्धा त्यांचा निषेध केलेला आहे काही वेळापूर्वी। त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही। नाही ते खूप मोठे नेते आहेत, आम्ही सर्वजण त्यांचा रिस्पेक्ट करतो, पण अशा पद्धतीने जर ते त्यांच्याकडनं वागणूक होत असेल किंवा त्यांच्या नावावर इतर कोण अशा पद्धतीने जर वागत असतील तर ते चुकीचं आहे। नक्कीच म्हस्केजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आता कार्यक्रमाला न जाणार असल्याची प्रतिक्रिया आता ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे।